आज आपण BA तृतीय वर्षाच्या 5व्या सत्राच्या है ना, आपलं जे 5वं सेमिस्टर आहे, 5व्या सेमिस्टरमधला 9वा जो पेपर आहे ना, BA तृतीय वर्षाचा जो 9वा पेपर आहे 5व्या सेमिस्टरचा, इतिहास लेखनशास्त्र हिस्टोग्राफी, त्याची चर्चा आपण एका लेक्चरमध्ये केलेली आहे. त्या संदर्भात आज आपण पूर्ण सिलेबस लिहून देणार आहोत, सांगणार आहोत. तर याच्यामध्ये जो हिस्टोग्राफी पेपर क्रमांक 9 आहे, इतिहास लेखनशास्त्र किंवा इतिहासशास्त्र, याच्यामध्ये जो पहिला मुद्दा आहे अभ्यासक्रमाचा तो आपण लिहून घ्यायचा आहे. पहिला मुद्दा आहे हिस्ट्री आणि त्याच्यामध्ये आहे इतिहासाच्या व्याख्या, इतिहासाचं स्वरूप, इतिहासाची व्याप्ती, इतिहासाचे प्रकार आणि इतिहास हे एक शास्त्र आहे की कला आहे, हे मुद्दे आहेत. लक्षात घ्यायचे पुन्हा एकदा. मी मागच्या लेक्चरला सांगितल्याप्रमाणे हा जो पेपर आहे आपला हिस्टोग्राफी किंवा इतिहासशास्त्र, इतिहास लेखनशास्त्र, हा जो पेपर आहे हा फंडामेंटल है ना, मूलभूत पेपर आहे, मूल पेपर आहे, रिसर्च मेथोडॉलॉजीचा पेपर आहे की ज्याने शास्त्र, इतिहास हे शास्त्र कसं आहे हे समजण्यासाठी, इतिहास लेखन करण्यासाठी, ह्या इतिहासाचा उद्देश समजण्यासाठी हा पेपर आहे. तर त्याच्यामध्ये जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये आपण सगळ्यात अगोदर इतिहासाची व्याख्या, इतिहासाचं स्वरूप, इतिहासाची व्याप्ती, इतिहासाचे प्रकार असे भाग घेतले. आणि याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे, इतिहास हे शास्त्र आहे की कला आहे. जसं मागच्या लेक्चरला आपण बघितलं की कुठल्याही विषयाचा, कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करत असताना त्या शास्त्राची व्याख्या ही आपल्याला त्या विषयाचा उद्देश, स्कोप, त्याची व्याप्ती समजावून सांगत असते, त्याचा उद्देश समजावून सांगत असते. त्यामुळे हा विषय समजून घेताना आपण हे लक्षात घ्यायचं आहे की इतिहासाची व्याख्या, स्वरूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर इतिहास, आत्तापर्यंत इतिहासाला एक गप्पा गोष्टी, कला, कथा, कल्पना मांडल्या जात होत्या. परंतु अलीकडच्या 2 शतकामध्ये इतिहासावर बराच अभ्यास झाल्यानंतर इतिहासकारांनी त्याला शास्त्र म्हणून दर्जा दिलेला आहे. असो, तर सिलेबसमध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये इतिहास हे शास्त्र आहे की कला आहे या संदर्भात सुद्धा आपल्याला कंटेंट्स किंवा मुद्दे आहेत, तो अभ्यासक्रमाला आहे. त्याच्यानंतर हा झाला चॅप्टर 1. आता चॅप्टर क्रमांक 2मध्ये हिस्ट्री अँड अदर ब्रांचेस ऑफ नॉलेज, म्हणजे इतिहास आणि इतिहासाच्या इतर शाखा, याला आपण असं म्हणू शकतो. कसं म्हणू शकतो की इतिहासशास्त्रामध्ये इतिहासाच्या व्याख्या समजल्यानंतर दुसरा जो चॅप्टर आहे तो आहे इतिहास आणि इतिहासाच्या सहाय्यकारी शाखा, ब्रँचेस, शाखा. कुठल्या शाखा इतिहासाच्या सहाय्यकारी? तर इतिहासाला पूरक असे कुठले कुठले शास्त्र आहेत, कुठल्या कुठल्या शाखा आहेत की ज्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी मदत होते. जसं इतिहासाने, जसं मग ते डायरेक्ट लिहूनच घ्या, आपण शिकवण्याच्या वेळेस आपण ते सांगून घेऊ. तो पहिले त्याच्यामध्ये आहे हिस्ट्री अँड आर्किओलॉजी, इतिहास आणि पुरातत्वशास्त्र, मराठीतच घेऊया. नंतर हिस्ट्री अँड अँथ्रोपॉलॉजी आहे, नंतर हिस्ट्री अँड जिओग्राफी आहे, हिस्ट्री अँड सोशिओलॉजी आहे, हिस्ट्री अँड इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स आहे. जसं मी आत्ता सांगितलं, इतिहासाच्या सहाय्यकारी शाखांमध्ये इतिहास आणि पुरातत्वशास्त्र यांचा काय संबंध आहे, पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासाचा फायदा इतिहासामध्ये कसा होतो, जो आपल्याला पुढच्या सेमिस्टरला आहे पेपर, आपल्याला पुरातत्वशास्त्र, वस्तुसंग्रहालयशास्त्र आहे ना, पर्यटन वगैरे वगैरे, ते त्यांचा इतिहासाच्या अभ्यासासाठी कसा पूरक उपयोग होतो. इतिहास अभ्यासनामध्ये आर्किओलॉजी, सर्वे ऑफ इंडिया, इतिहास पुरातत्व खातं, भारतीय पुरातत्व खातं आहे ना, यांचा काय काय उपयोग होतो हे आपल्याला याच्या माध्यमातून कळतं. आणि ती इतिहासाची महत्त्वपूर्ण सहाय्यकारी शाखा आहे. तसंच मग इतिहास आणि मानववंशशास्त्राचा काय संबंध आहे, त्याचा उपयोग काय होतो. नंतर इतिहास आणि भूगोल, म्हणजे भूगोलाप्रमाणे इतिहास कसा बदलतो. जसं मैदानी प्रदेशातला इतिहास वेगळा आहे, डोंगराळ प्रदेशाचा इतिहास वेगळा आहे, द्वीपकल्पांवरचा इतिहास वेगळा आहे. असो, म्हणजे इतिहासात सहाय्यकारी शाखा कुठल्या कुठल्या आहे, त्याच्यामध्ये इतिहास आणि पुरातत्वशास्त्र घेतलं, इतिहास आणि काय म्हणते त्याला, मानववंशशास्त्र घेतलं, नंतर त्याच्यानंतर इतिहास आणि भूगोल घेतला, त्याच्यानंतर इतिहास आणि समाजशास्त्र आहे,
त्याच्यानंतर इतिहास आणि अर्थशास्त्र आहे आणि इतिहास आणि राज्यशास्त्र आहे. बघा, ॲक्च्युअलमध्ये इतिहासाचा अभ्यास करत असताना इतिहासाची जी वेगवेगळी क्षेत्र आहे म्हणजे आर्थिक बाबींचा प्रभाव, राजकीय बाबींचा प्रभाव, सामाजिक बाबींचा प्रभाव इतिहासात पडतो. किंवा असं म्हणू शकतो आपण, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पुरातत्वशास्त्र, मानववंशशास्त्र ह्यांचा उपयोग इतिहासाचे सहाय्यकारी शाखा आहेत. परंतु यांचा अभ्याससुद्धा, यांना सुद्धा इतिहास आहे ना. त्या अंगामध्ये तो इतिहासच असतो ना. समजा उदाहरणार्थ सांगायचा मुद्दा राज्यशास्त्र आहे. मग राज्यशास्त्राचा अभ्यास म्हणजे काय असतो? राज्यशास्त्र हा आजचा करंट अभ्यास, फक्त आजचा काळाचा अभ्यास करतं का? नाही. मग ऐतिहासिक राजकीय सिद्धांत आहेत, भूतकाळात होऊन गेलेले राजकीय विचारवंत आहेत, तत्वज्ञानी लोक आहेत, राजकीय प्रमेय सिद्धांत आहेत. म्हणजे त्या शास्त्राचा इतिहास सुद्धा हा इतिहासच आहे. अर्थशास्त्र कसं विकसित झालं त्याचा इतिहासापासून तर आजतापर्यंतचा जो अभ्यास आहे तो इतिहास आहे. म्हणून इतिहासाच्या म्हणजे जीवनाचे जी वेगवेगळी क्षेत्र आहेत त्या वेगवेगळी क्षेत्र आणि शास्त्र यांचा इतिहासामध्ये कसा उपयोग होतो, इतिहासाला ते कसे मजबूत करतात, इतिहासामध्ये त्याचा कसा अंतर्भाव आहे, हे या चॅप्टरमध्ये समजणार आहे. पुढचा जो लेसन आहे, पुढचा जो धडा आहे तर तो आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री, म्हणजे इतिहासाची साधनं. इतिहास हा कशाच्या माध्यमातून अभ्यासला जातो, त्याला इतिहासाची साधनं म्हणतात. सोर्सेस इतिहासामध्ये साधन म्हणतात. थोडक्यात आपल्या गावरान भाषेत, मराठी भाषेत किंवा साध्या भाषेत त्याला आपण पुरावे म्हणू, आहे ना. पण ऐतिहासिक भाषेत त्याला साधनं म्हणतात. मग हे साधने कसे असतात, त्या साधनांचं वर्गीकरण कसं आहे. मग पुढचा मुद्दा आहे इतिहासाची साधनं. साधनांमध्ये पुढचा मुद्दा आहे अभ्यासासाठी इतिहासाचं वर्गीकरण, आहे ना, क्लासिफिकेशन ऑफ सोर्सेस. मग त्याच्यामध्ये साधनांचं मूल्यमापन आहे, साधनांची विश्वासार्हता आहे ना. म्हणजे हे मुद्दे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात साधनांची विश्वासार्हता, साधनांचं मूल्यमापन, आहे ना, हे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर जो पुढचा पेपर आहे, पुढचा धडा जो आहे, पुढचा जो लेसन आहे ह्या पेपरमधला, तर तो आहे मॉडर्न थिंकर्स ऑफ हिस्ट्री. आधुनिक म्हणजे इतिहासातील आधुनिक विचारवंत, आधुनिक इतिहासकार त्याला म्हणता येईल. ज्यांनी इतिहास लेखन करत असताना त्यांच्या विचारांनी, त्यांच्या लेखनानं इतिहास हा भरभरून गेलेला आहे, इतिहासाच्या ज्ञानात भर पडलेली आहे. त्यांनी इतिहासाचा व्यवस्थित चिकित्सकपणे अभ्यास करून शास्त्र म्हणून आपल्यासमोर मांडून त्यांच्या ऐतिहासिक त्यांच्या विचारधारेचा प्रभाव इतिहासात कसा पडलेला आहे, इतिहासाचे प्रवाह कसे विकसित झालेले आहे, त्या व्यक्तीचा, त्या महापुरुषांचा प्रभावाने ती विचारधारा किंवा तो कालखंड ओळखला गेलेला आहे. असो आपल्याला जसं आधुनिक कालखंड आहे, मध्ययुगीन इतिहासकार आहे, प्राचीन इतिहासकार आहे. तर आता तसा हा आधुनिक इतिहासकार, आधुनिक म्हणजे त्याला काय म्हणतात, आधुनिक इतिहासकार, आधुनिक काळातील इतिहासकार ते कोणते आहेत आपल्याला त्यांचं नाव आहे रँके, हेगल, कार्ल मार्क्स आणि टॉयम्बी. ठीक आहे, रँके, हेगल, कार्ल मार्क्स आणि टॉयम्बी हा एक लेसन झाला. त्याचा पुढचा लेसन आहे, पुढचा धडा आहे मेजर ट्रेंड्स इन इंडियन हिस्ट्री रायटिंग्स, म्हणजे भारतीय इतिहासातील मुख्य ऐतिहासिक विचारप्रवाह कुठले आहेत याचा सुद्धा आपल्याला अभ्यास आहे. म्हणजे थोडक्यात इतिहासाचे खूप वेगवेगळे प्रवाह आहेत. राष्ट्रीय प्रवाह आहे, साम्यवादी प्रवाह आहे, वगैरे वगैरे. ते आपण शिकवायच्या वेळेस आपण किंवा धडा म्हणजे त्या मुद्द्याचं विस्तारीकरण आणि विश्लेषण करताना आपण ते येईलच त्याच्या चॅप्टर वेळेस. परंतु आता सध्या फक्त आपण नाव लिहून घेतो आहे. तर आधुनिक इतिहासाचे इतिहासकारानंतर मुख्य भारतीय इतिहासातील ऐतिहासिक प्रवाह, इतिहास प्रवाह म्हणता येईल त्याला, ट्रेंड्स है ना, प्रवाह. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रवाह आहेत. ओरिएंटलिस्ट आहे, इम्परियलिस्ट आहे, नॅशनलिस्ट आहे, मॅक्सिलिस्ट आहे, सबाल्टर्न. थोडं मराठीत सांगतो. मग त्याच्यामध्ये पौर्वात्य आहे, राष्ट्रवादी प्रवाह आहे, तुम्हाला सांगतो मार्क्सवादी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचे जे वेगवेगळे प्रवाह आत्तापर्यंत झाले, वसाहतवादी प्रवाह आहेत. ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबाल्टर्न प्रवाह, त्याला म्हटलं जातो सामान्य जनांचा इतिहास, सामान्य जनांचा अभ्यास करणारा जो प्रवाह म्हणता येईल त्याला, दृष्टिकोन, विचार प्रवाह आहे. तर तो महत्त्वाचा आहे. तर तोही आहे. थोडक्यात
भारतीय इतिहासाचा अभ्यास करत असताना इतिहासकारांनी जे वेगवेगळे विचार प्रवाहाच्या माध्यमातून इतिहास लेखन केलेलं आहे, त्या इतिहास लेखनाचा अभ्यास आपल्याला आहे. त्यात मुख्यतः करून राष्ट्रवादी इतिहास लेखन आहे, वसाहतवादी इतिहास लेखन आहे, साम्राज्यवादी इतिहास लेखन आहे, मुख्य आणि सबाल्टन म्हणजे सामान्यवादी सामान्यांचा प्रभाव असलेला इतिहास लेखन आहे. फुले शाहू आंबेडकर त्याला म्हणता येईल आपल्याला. ते ॲक्च्युली ते रणजित गुहांनी मांडलेलं, तो नंतर पुढे आपण घेऊच. आणि त्याच्यानंतरचा पुढचा चॅप्टर आहे आपलं यूज अँड अब्यूज ऑफ हिस्ट्री. म्हणजे थोडक्यात आपण याला असं म्हणता येईल की इतिहासाचा उपयोग काय आहे, इतिहासाचा दुरुपयोग काय आहे, इतिहासाचा फायदा काय आहे, इतिहासाच्या अभ्यासाने समाजाचा, देशाचा, राष्ट्राचा, व्यक्तीचा कसं कल्याण होतं, त्याला काही फायदा होतो का, की फक्त जुने मडे उकडणे, जुनी माती उकरणं, जुन्या कथाकल्पना आहेत, ते तर आपण ते बघणारच आहोत. पहिल्या चॅप्टरपासून सुरुवातच होईल. इतिहासशास्त्र आहे की कला आहे. तर थोडक्यात हा सगळा पसारा, हा सगळा अभ्यास घेत असताना मानवाच्या ज्ञानात, मानवाच्या बुद्धीत, मानवाच्या नीतिमत्तेत, मूल्यात कशी भर पडते इतिहासाच्या अभ्यासानं, त्याचा उपयोग काय काय आहे आणि वाईट उपयोग काय आहे तेही सुद्धा आहे. जसे जगात जे धर्मयुद्ध झालेले आहे, जगात जे भांडणं झालेले आहे, तेही त्याचं कारणही इतिहास आहे. आणि जगात जे श्रेष्ठ व्यक्ती झाले त्याचं कारणही इतिहास आहे. आणि शेवटचा जो चॅप्टर आहे हिस्ट्री रिसर्च मेथड, इतिहासाच्या संशोधन पद्धती, मग ते कसे काय आहेत, त्याच्या एक विशिष्ट पद्धती आहे. तर त्याचासुद्धा आपल्याला या इतिहास लेखनशास्त्र या विषयात अभ्यास करायचा आहे. इतिहासाच्या रिसर्च मेथड खूप आहे. ते गृहीतक, उद्दिष्टे वगैरे कसं घ्यायचं, म्हणजे थोडक्यात इतिहास हे शास्त्र आहे आणि त्या शास्त्राचे जे वेगवेगळे टप्पे आहेत, सामान्यीकरण, शेवटे निष्कर्ष वगैरे वगैरे, ते सुद्धा आपण ते शिकणार आहोत. ते सुद्धा आपल्या अभ्यासक्रमात आहेत. हा झाला आपला इतिहास लेखनशास्त्र पेपर क्रमांक 9, हिस्टोग्राफी, पेपर नंबर 9 ऑफ BA फायनल इयर आहे, BA थर्ड इयर. हा सिलेबस आहे. ह्या सिलेबसचा जसं तर थोडक्यात आपण चर्चा केली म्हणण्यापेक्षा लिहून दिला. त्याचं थोडक्यात इंग्लिशमध्ये असतो, तो त्याचं सगळं मराठीकरण केलं आणि सांगण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात कुठलीही अडचण आल्यास केव्हाही फोनवर, व्हॉट्सॲपवर किंवा आपल्या आपल्या व्हॉट्सॲप लिंकवर आपण संपर्क साधू शकता. ठीक आहे, धन्यवाद.